योद्धा न्यूज मराठी। चिखलगाव बारणे वस्तीजवळील पूल खचला, भरावा वाहून गेल्याने 4 गावांचा संपर्क तुटला। चिखलगाव पिछले काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिखलगाव येथील बारणे वस्ती पुलालगत असलेला रस्ता आणि पाण्याचा भराव पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे वाहून गेला आहे। या दुर्घटनेमुळे देवोशी, औदर, वाजवणे, साकुर्डी आणि चिखलगाव या 5 प्रमुख गावांचा एकमेकांशी असलेला दळणवळणाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे। मुख्य रस्ता वाहून गेल्याने नागरिक अडकले। बारणे वस्ती जवळील हा पूल या भागातील दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। मात्र नदी नाल्यांना आलेल्या पुराच्या पाण्याचा दाब वाढल्याने पुलाच्या बाजूचा संपूर्ण भराव वाहून गेला। त्यामुळे रस्त्याला मोठ्या प्रमाणावर भगदार पडले असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। परिणाम, या संपर्क तुटलेल्या गावांमध्ये अत्यावश्यक सेवा, दूध आणि भाजीपाला पुरवठा तसेच वैद्यकीय मदतीसाठी ये-जा करणे नागरिकांना अशक्य झाले आहे। शालेय विद्यार्थी आणि नोकरदारांचे यामुळे मोठे हाल होत आहेत। प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी। स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार पाण्याचा प्रवाह एवढा तीव्र होता की भरावाचा नामोनिशाण उरलेला नाही। ग्रामस्थांनी प्रशासनाला याबाबत त्वरित माहिती दिली असून खालील मागण्या केल्या आहेत। तात्पुरती पर्यायी व्यवस्था, नागरिकांच्या दळणवळणासाठी तात्काळ पर्यायी रस्ता किंवा तात्पुरता पूल तयार करण्यात यावा। अत्यावश्यक सेवांची उपलब्धता, संपर्क तुटलेल्या गावांमध्ये औषधोपचार आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पोहोचवण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत। कायमस्वरूपी दुरुस्ती, पावसाचा जोर ओसरताच पुलाचे आणि भरावाचे काम दर्जेदार पद्धतीने करण्यात यावे, जेणेकरून भविष्यात अशी परिस्थिती उद्भवणार नाही। सध्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथक परिस्थितीवर लक्ष ठेवून असून पाणी ओसरल्यानंतरच युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल, अशी माहिती मिळत आहे। तोपर्यंत नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गावरून प्रवास करणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी डॉक्टर देवेंद्र ओव्हार यांनी। योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।